हे जर घडलं नसतं तर चित्र नक्की वेगळं झालं असतं मित्र हो, सोशल मीडियामध्ये जिंकलेली ठाकरे बंधूंची युती शिवशक्ती निवडणूक आयोगाच्या निवडणुकीत मात्र पराभूत झाली. मुंबईतला मराठी माणूस ठाकरे यांच्याच पाठीशी उभा राहिला. भाजपा आणि शिंदे गटाची या निवडणुकीमध्ये दमछाक होताना पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांची शिडी करून भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेच्या सत्तेपर्यंत गेला. एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले नसते तर भाजपाचं हे जुनं स्वप्न असून सुद्धा अजून तरी ते साकार झालं नसतं. ठाकरे बंधू हरले, पण ते कोणामुळे हरले? ते ना भाजपामुळे हरले ना शिंदे गटामुळं. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसच्या अडेलतट्टू आणि संधी साधू भूमिकेमुळं ठाकरे बंधूंचा घात झाला. काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी झाल्यापासून त्यांची चाल नेहमी तिरकसच राहिलेली आहे. अगदी नाना पटोले यांच्यापासून ते अगदी आजच्या सपकाळ यांच्यापर्यंत सुद्धा. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं महाविकास आघाडीचा विचार न करता केवळ आपली वेगळी चूल पेटवली सत्तेसाठी, स्वार्थासाठी, आणि खऱ्या अर्थानं तिथंच ठाकरे बंधूंचा किंवा त्यांच्या शिवशक्तीचा घात झाला. काँग्रेसनं वेगळी चूल बांधली नसती तर मुंबई महापालिकेचं चित्र आज वेगळं दिसलं असतं. काँग्रेस बाजूला गेली आणि त्यांच्यासोबतच या निवडणुकीसाठी काँग्रेस वंचितांची आघाडी झाली. त्याचा फटका ठाकरे बंधूंच्या पक्षाला बसला. काही जागांचा निकाल जर आपण पाहिला तर भाजपने ज्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे त्या ठिकाणी काँग्रेस वंचित यांच्या आघाडीच्या उमेदवाराने घेतलेल्या मतामुळं ठाकरे बंधूंचा पराभव झाला असल्याचं आकडेवारीतून दिसून आलं. त्यामुळं ठाकरे बंधूंच्या पराभवासाठी काँग्रेस वंचित आघाडीने घेतलेलं मतदान कारणीभूत ठरलेलं आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मताची मोठी अपेक्षा होती, पण एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं अनेक भागामध्ये आपले उमेदवार उभे केल्यामुळं या मतांचं विभाजन झालं. त्याचा थेट फायदा महायुतीला झाला. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते अनेक वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले आहेत. वरच्या पातळीवर नेत्यांची युती झाली हो, पण खालच्या पातळीवर मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये मतांचं हस्तांतरण होऊ शकलेलं नाही, आणि मग त्याचा सुद्धा फटका ठाकरे बंधूंना या निवडणुकीमध्ये बसला. उद्धव ठाकरे यांनी मनसेला सोबत ठेवतानाच काँग्रेसला सुद्धा मुंबईत सोबत घेतलं असताना तर त्याचा फायदा नक्की झाला असता, आणि हे काही प्रभागामधले मताचे गणित पाहून अगदी स्पष्ट सुद्धा झालेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर मित्रांनो, शिंदे गटाच्या यामिनी जाधव या काँग्रेसच्या उमेदवाराला हरवून जवळपास 1490 मतानं विजयी झाल्या. मात्र याच प्रभागामध्ये मनसेच्या उमेदवारानं 2157 मतं मिळवलेली आहेत. मग या जागेवर जर काँग्रेस सोबत असती तर यामिनी जाधव यांचा पराभव तो झालाच असता, आणि त्याचा फायदाही ही जागा लढवणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना झाला असता. मुंबईत आणखी काही प्रभागामध्ये सुद्धा जवळपास अशीच परिस्थिती असल्याचं दिसून आलं. ठाकरे बंधूंच्या शिवशक्तीसाठी काँग्रेसचा हात नक्की मदतीचा ठरला असता, पण ते घडलं नाही. मनसेच्या सहभागामुळं काँग्रेसनं फारकत घेतली. मनसेलाही समाधानकारक यश मिळालं नाही. ठाकरे शिवसेनेचंही त्यामुळं नुकसान झालं. काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष भाजपाच्या विरोधातले असले तरी सुद्धा त्याचा फायदा मात्र भाजपालाच झाला आणि ठाकरे बंधूंचा घात झाला. हे जर घडलं नसतं तर चित्र नक्की वेगळं झालं असतं मित्रांनो. तुम्हालाही असंच वाटत असेल, तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल मित्रांनो, तर जरूर सांगा. कमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर व्यक्त करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.